तर नमस्कार, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। 5605 अंगणवाडी सेविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील यांच्यासाठी आता 75,000 रुपये तर 1 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे। यासाठी कोणत्या अंगणवाडी सेविका पात्र ठरणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ही माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। कुठे तुम्हाला ही माहिती पाहायला मिळेल हेही मी तुम्हाला दाखवतो आणि काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर ही माहिती महासंवादच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळते। 5605 अंगणवाडी सेविका मदतनीसांना एक रकमी लाभ मिळणार। सविस्तर माहिती काय ते समजून घेऊया। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो, अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 1 लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये 75,000 पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। व्यवस्थित माहिती लक्षात घ्या। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या 1 एप्रिल 2022 पासून त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्त, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास 25 फेब्रुवारी 2024 झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे स्पष्टीकरण हे आहे की मान्यता देण्यात आलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास, जर भविष्यात हा ग्रॅज्युटी लागू करण्याचा निर्णय घेतला तर मग त्या निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना जी आहे ती बंद करण्यात येईल, असेही माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी दिलेली आहे। याबद्दलचा शासन निर्णय अजून निर्गमित करण्यात आलेला नाही आहे। जेव्हा याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल आपल्या चॅनलवरती त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ घेण्यात येईल। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।